सामाजिक न्यायमंत्री मंत्री संजय शिरसाट यांनी आज सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाला भेट दिली. नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसुद्धा पाहणी केली. मात्र या ठिकाणी भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी जेथे अनेक समस्याचा पाढा मंत्री संजय शिरसाट यांच्यासमोर मांडला आहे. काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल, आज जे आहे ते मंत्री संजय शिरसाट यांनी भेट दिली, या वसतिगृहात जे आहे ते अनेक असुविधा आहेत, ती तक्रार तुम्ही केली, काय नेमकं? एका वर्षापूर्वी साहेबांनी भेट दिली ती आणि आज 1 वर्ष झाले तरी पण जी परिस्थिती आहे तशीच आहे आणि मला काही बदलणारं काही स्वरूप दिसणार नाही. कारण बघा, ती इंडस्ट्रियल एरियातले ते ड्रॅमचे पाईप आहेत, आम्हाला त्याच्यात पाणी आणून टाकतात, आम्हाला ते प्यावं लागते दररोज. आणि जारचं पाणी त्याच्यात येते. 8 वाजता फोन लावला, पाणी 12 वाजता येते, कधी रात्री येते, कधी बेरात्री येते. खाली 5व्या मजल्याहून सर माझं 1 वर्ष झालं ॲडमिशन आहे तिथं. 5व्या मजल्याहून मला खाली पाणी न्यायला रात्री यावं लागते. रीडिंगची समस्या असेल, रीडिंगमध्ये लाईटिंग नाही सर. बऱ्याचशा इथं अशा समस्या येतात. रात्री बेरात्री जर इकडून आलं आहे तर इकडं चोराची भीती आहे. आपल्या वसतिगृहाच्या बाजूला काही आजूबाजूच्या परिसरातली मुलं त्रास देतात मुलांना. पाण्याची काय तुम्ही म्हणता की इंडस्ट्रियल ड्रम आहे, त्याच्यामुळे काय अडचण काय येते? पाणी वास येते सर ऑइलचा पाण्याचा. तुम्ही का पिऊन पहा, आणखीन कोणी इथलचे विद्यार्थी असतील सगळेजण ते पाणी पिऊन पहा. जेव्हा ते पाणी अर्धा ड्राम होते तेव्हा त्याच्यातून असं स्माईल येते सर, तरी आम्हाला प्यावंच लागते कारण पाणीच नसते. रात्री जर पाणी नाही पिलं काय मरणार नाही इथं. पाण्यामध्ये पण आळ्या होतात कधी कधी. होतं ताळ्या काय फोटो आहेत? नाही फोटो तर फोटो आहेत सर. सर काय अडचण येते वसतिगृहात? सर जेवणामध्ये पण खूप समस्या आहेत. तिथं अस्वच्छता आहे. मेसजवळ पोळी बनवतात सर. पोळीची एक समस्या आहे की सर जे बाया काम करतात ती स्वतः पोळी चांगली मेक करून घेऊन जातात आणि आमच्यासाठी विदाऊट ऑइल असे पोळ्या मेक करतात. आणि पाण्याची समस्या सर, पाण्यामध्ये अस्वच्छता आहे. ड्रम ओपनच असतात, त्याच्यामध्ये पाली उंदरं ते जात येत असतात, स्मेल येत असतो त्याचा. आणि ही एवढी स्वच्छता दिसत नाही. आज मंत्री साहेब आल्यामुळे आज स्वच्छता दिसलेली, एवढी स्वच्छता नसते. वरच्या फ्लोअरला सर प्रत्येक रूममध्ये उंदीर झालेले आहेत. प्रत्येक रोज एका दिवसामध्ये विद्यार्थ्याला 10 विद्यार्थी तरी उंदराचा बाईटनी रोगी होतात. घाटीमध्ये रोज 10 मुलं तरी जाऊन इंजेक्शन घेत आहेत सर उंदरासाठी. आमच्याच रूम मध्ये 3 जण झाले. हा सर, हा आहे सर. निश्चित आपण बघतोय अजून काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, या जेवणाची व्यवस्था नीट नाही, पाण्याची व्यवस्था नीट नाही, या व्यतिरिक्त काय अडचण येते इथं? सर अशा खूप साऱ्या अडचणी आहेत. पाणी बरोबर नाही परिस्थिती होती. पाणी स्मेल माझं सरने सांगितलं. परत मेसची समस्या आहे. मेसची क्वालिटी कधी कधी लय हाय असते, कधी कधी कमी असते. आणि परत राहायची पण काय जास्त व्यवस्था नाही. आता एका रूममध्ये 8 जण आहेत इकडं, या युनिटचं काम चालू आहे इथं. असे खूप सारे विद्यार्थी येतात जे तुम्ही आता मंत्र्यांसोबत बोललेत, काय सांगितलं त्यांनी? ते बोलले फक्त आश्वासन दिले जाईल ना, म्हणजे तुमच्या समस्या हे करू. आता 1 वर्ष अगोदर पण ते आले, ते त्यांना असंच बोलले, पण त्याच्या बाद पण अशी कंडिशन म्हणजे अपग्रेड झालेली नाही आता. पण असं मला वाटते होईल, पण होत नाही अशी. फक्त ते आश्वासन देऊन चालले जातात. आता या युनिटचं काम चालू होतं 1 वर्ष झालं. मी इकडे राहतो, 8 जण आहेत एका रूममध्ये. तर ती पण बेजारी होती. 8 जणांमधलं टॉयलेट वगैरे यूज करतात एकच जण. अशा खूप साऱ्या समस्या. सर ते भत्ता जो दर महिन्याला पडत असते आमचा 1500 रुपये, तो भत्ता एकाच टायमाला येते दिवाळीला. तर स्टेशनरी असते, ती स्टेशनरी एकाच वेळेस येते. केव्हा येते? जेव्हा आमचं शैक्षणिक वर्ष संपून जाते तेव्हा येते. म्हणजे जेव्हा आम्हाला त्याचं काम असते, काही शैक्षणिक साहित्य खरेदी करायचे असतात, तेव्हा ते मिळतच नाही आम्हाला. ते उन्हाळ्याच्या सुट्टीत मिळणार, कधी दिवाळीला मिळणार, कधी म्हणजे कोणत्याही पण परिस्थितीत ते मिळते, पण असं टायमावर कधीच मिळत नाही सर. निश्चित आपण बघतोय हे सगळे विद्यार्थी होते, या वसतिगृहात राहतात. गेल्या अनेक वर्षापासून जे आहे ते या ठिकाणी समस्या आहेत. गेल्या वर्षी सुद्धा मंत्री संजय शिरसाट यांनी भेट दिली होती, तेव्हा सुद्धा या वसतिगृहात सुधारणा होईल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. मात्र तसं काहीही झालेलं नाही असं विद्यार्थ्यांनी सांगितलं. आणि पुन्हा त्याच समस्येचा पाडा या वसतिगृहात पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन आजगर अलीसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.